विद्यार्थी मित्रांनो, मी आहे बसवंत थरकार, इतिहास शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली स्वयंदीप चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 8वी इतिहास विषयातील 6वा पाठ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. पहिल्या भागात ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, वृत्तपत्रांचे कार्य, राष्ट्रीय सभेची स्थापना व त्यांची उद्दिष्टे, मवाळ युग आणि जहाल युग वगैरे मुद्द्यांविषयी माहिती मिळवली आहे. आजच्या या दुसऱ्या व्हिडिओत आपण बंगालची फाळणी व त्यानंतर देशात निर्माण झालेला असंतोष, राष्ट्रीय सभेने सुरू केलेली चळवळ, ती चळवळ तीव्र कशी केली, त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकारने मग त्यावर काय उपाययोजना केल्या वगैरेची सविस्तर माहिती आज आपण या पाठाच्या दुसऱ्या भागात घेणार आहोत. चला तर मग पाहूया 6वा पाठ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ भाग 2. या पाठातील पुढचा मुद्दा आहे बंगालची फाळणी. ऑक्टोबर 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताची फाळणी केली. हा प्रांत आकाराने मोठा असून या प्रांताचा कारभार पाहणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून कर्झनने फाळणी केली होती. परंतु मुस्लिम बहुसंख्य असलेले पूर्व बंगाल व हिंदू बहुसंख्य असलेले पश्चिम बंगाल अशी रचना करून, अशी फाळणी करून कर्झनने बंगाल प्रांतातील हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळे केले होते, फूट पाडली होती. ब्रिटिश सरकारच्या फोडा व राज्य करा नीतीप्रमाणेच कर्झनने फूट पाडली होती. फूट पाडणे हाच त्याचा कुटील डाव होता आणि त्यातून सुरू झाले वंगभंग चळवळ. लॉर्ड कर्झनचा हा कुटील डाव लक्षात आल्यावर त्याचे पडसाद केवळ बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतभर उमटू लागले. 16 ऑक्टोबर ज्या दिवशी फाळणी झाली तो दिवस शोक दिन म्हणून सर्वत्र पाळला गेला. देशभर फाळणीचा निषेध होऊ लागला. वंदे मातरम गीत गात ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या निघाल्या, मोर्चे काढले जाऊ लागले. विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळा महाविद्यालयावर बहिष्कार घातला आणि मोठ्या संख्येने या वंगभंग चळवळीत सहभागी झाले. ऐक्याचे प्रतीक म्हणून हिंदू आणि मुस्लिमांनी एकमेकांना राख्या बांधल्या. एकमेकांप्रती प्रेम स्नेह त्यांनी व्यक्त केला आणि सर्वत्र वंदे मातरमच्या चळवळीला सुरुवात झाली. त्याचे नेतृत्व त्या काळात सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केली. बंगालची फाळणी आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती, देशभर पसरत चाललेला असंतोष यामुळे ब्रिटिश सरकारचा नाईलाज झाला आणि त्यांनी 1911 साली बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. राष्ट्रीय चळवळीला मिळालेलं हे फार मोठं यश होतं. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री. 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी झाली होती. त्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले. त्यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्यांनीच अध्यक्षपदावरून बोलताना सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला. त्याचप्रमाणे एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा, स्वराज्याचे ध्येय साध्य करा. म्हणजे काय होईल तर जे लाखो देश बांधव दारिद्र्य, उपासमार आणि रोगराईचे बळी ठरत आहेत त्यांना वाचवता येईल आणि सुधारलेल्या राष्ट्रामध्ये भारताला मानाचे स्थान पुन्हा मिळेल असा संदेश त्यांनी
दिला होता. याच अधिवेशनात राष्ट्रीय सभेने स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही 4 सूत्र, चतुर्सूत्री कार्यक्रम एकमताने स्वीकारला. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ शकतो. त्यासाठी लागणारे भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती एकत्र कराव्या लागतील. त्यामुळे देशाचे हित होईल. पहिली पायरी म्हणून परदेशी वस्तू व परदेशी मालावर बहिष्कार घालायचे ठरले. तर परकीय राजवटीवर बहिष्कार ही त्या पुढची पायरी असे ठरले. बहिष्कार चळवळीमुळे ब्रिटिशांचे आर्थिक नुकसान होईल. यामुळे ब्रिटिशांच्या मुळावर घाव घातल्यासारखे होईल असे नेत्यांचे मत होते. इथे माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक चौकोन दिसतोय. तिथं नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयीची माहिती आहे. ती तुम्ही वाचू शकता. मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना स्थापन करण्यामागे लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे, स्वार्थ त्यागाची शिकवण देणे, धर्म आणि जाती यामधला विरोध नाहीसा करणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे असा मुख्य उद्देश होता. पुढचा मुद्दा आहे जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद. राष्ट्रीय सभेच्या कार्यपद्धतीबाबत नेत्यांमध्ये मतभेद होते. सन 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनात स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवून असे मवाळ नेत्यांना वाटत होते. तर स्वदेशी व बहिष्कारासह चळवळ तीव्र केली पाहिजे असे जहाल नेत्यांचे म्हणणे होते. यातूनच मतभेद वाढत गेले, विकोपाला गेले. जहाल नेते राष्ट्रीय सभेचा ताबा घेऊ पाहत आहेत असं मवाळ नेत्यांना वाटू लागले. लाला लजपतराय यांनी मग मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. टिळकांनीही या नेत्यांमध्ये एकमत घडवण्याचा प्रयत्न केला, पण तडजोड अशक्य झाली आणि भारतीय राष्ट्रीय सभेत उभी फूट पडली. जहाल व मवाळ असे 2 राजकीय गट निर्माण झाले. पुढचा मुद्दा आहे ब्रिटिश सरकारची दडपशाही. 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी झाली आणि वंगभंग आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाला भारतीय जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून अस्वस्थ झालेल्या सरकारने राष्ट्रीय सभेच्या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी दडपशाही सुरू केली. म्हणजे सार्वजनिक सभांवर बंदी घालणे, कायदा मोडणाऱ्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यावरही कठोर कारवाई करणे, फटके मारणे, सरकारवर टीका करणारे वर्तमानपत्रांवर निर्बंध लादले, वर्तमानपत्रांचे संपादक, पुस्तकांचे ग्रंथांचे लेखक यांना कठोर शिक्षा ठोठावली, त्यांना तुरुंगात डांबलं. जहाल नेत्यांवर तर कडक कारवाई सुरू केली. क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला होता. गोळीबार, बॉम्ब हल्ले वगैरेने सरकारवर धाक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. केसरीमधून लोकमान्य टिळकांनी या कृत्याचे समर्थन केले होते. याचेच निमित्त करून लोकमान्य टिळकांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात ठेवले. बिपिनचंद्र पाल यांना कारावास, तर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केले गेले. लाल, बाल आणि पाल म्हणून प्रसिद्ध असलेले हे नेते या कारवाईचे बळी ठरले होते. पुढचा मुद्दा आहे मुस्लिम लीगची स्थापना. राष्ट्रीय सभेच्या आंदोलनाला भारतीय जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे ब्रिटिश सरकार अस्वस्थ झाले, बेचैन झाले. त्यांनी मग भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा, फोडावर राज्य करा या नीतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला.
मुस्लिमांचे हितसंबंध जोपासणारी, मुस्लिमांची म्हणून एक स्वतंत्र राजकीय संघटना असावी असा प्रचार ते करू लागले. अशा या इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे मग मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले आणि 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. पुढचा मुद्दा आहे मोर्ले मिंटो कायदा. भारतीयांमध्ये ब्रिटिश सरकारविषयी असंतोष होताच ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीयांचे होणारे शोषण, दारिद्र्याचे मूळ त्यांच्या धोरणातच आहे अशी भावना भारतीय जनतेमध्ये होतीच. लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी, दडपशाहीचे धोरण, भारतीयांना सरकारी नोकऱ्या न देणे, आफ्रिकेतही भारतीयांवर होणारा अन्याय, यामुळे भारतीयांच्यामध्ये ब्रिटिशांवरून वाढत चाललेला असंतोष यावर मलमपट्टी करावी असे त्यांना वाटू लागले. आणि त्यातूनच 1909 मध्ये ब्रिटिश सरकारने एक कायदा केला. तो कायदा म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. त्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कायदे मंडळात भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. या कुटील नीतीमुळे भारतात ब्रिटिशांनी फुटीरतेचे बीज पेरले. फोडा व राज्य करा. पुढचा मुद्दा आहे लखनौ करार. 1916 मध्ये लखनौ येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी जहाल व मवाळ असा जो भेद होता तो मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडवण्याचा तडजोड घडवून आणली गेली. यानुसार राष्ट्रीय सभेने मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघाला मान्यता द्यावी, तर मुस्लिम लीगने राष्ट्रीय सभेच्या आंदोलनास सहकार्य करावे अशी ती तडजोड होती. त्याला लखनौ करार असे म्हटले जाते. पुढचा मुद्दा आहे होम रूल चळवळ. सन 1914 मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. तिकडे युरोपात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि त्याचे परिणाम भारतावर होऊ लागले होते. भारतात महागाईने कळस गाठला होता. त्यात सरकारने आणखी निर्बंध वाढवले आणि त्यामुळे भारतीयांच्यामध्ये असंतोष वाढत गेला. अशी ही परिस्थिती असताना मूळच्या आयर्लंडच्या असलेल्या परंतु भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी आयर्लंडच्या धर्तीवर भारतात होम रूल चळवळीला सुरुवात केली. होम रूलचा मराठी अर्थ आहे आपला राज्यकारभार आपण करणे म्हणजे स्वशासन. आयर्लंडमध्ये ही चळवळ यशस्वी झालेली होती. तशीच चळवळ करताना भारतीयांना स्वशासनाचे अधिकार मिळावेत अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली गेली. त्यासाठी डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढले. याच काळात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच असे लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितले होते. पुढचा मुद्दा आहे पहिले महायुद्ध व भारत. भारतात होम रूल चळवळीला मिळणारी लोकप्रियता, युरोपातील पहिल्या महायुद्धामुळे भारतीयांमधील वाढता असंतोष, या अशा परिस्थितीत ब्रिटिशांना भारतीयांचे सहकार्य मिळवायचे होते. त्यासाठी त्यांनी 1917 मध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यू यांच्या मार्फत भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार व जबाबदार राज्यपद्धती देऊ अशी घोषणा करायला लावली. त्याबरोबरच लगेचच लोकमान्य टिळकांनीही सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे जाहीर केले.
लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. या पाठाचा शेवटचा मुद्दा आहे हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. सन 1917च्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी म्हणून सन 1919मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा मंजूर केला. त्याला 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा असे म्हणतात. या कायद्यान्वये भारतीय मंत्र्यांकडे बिनमहत्त्वाची खाती दिली गेली. या उलट गृह खातं, अर्थ, महसूल अशी महत्त्वाची खाती होती ती गव्हर्नरकडे ठेवली गेली. यामुळे भारतीयांची घोर निराशा झाली. हे स्वराज्य नव्हे आणि हा त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात मग लोकमान्य टिळकांनी या कायद्याची संभावना केली, टीका केली. अशा सरकारला नमवायचं असेल तर चळवळ अधिक तीव्र करावी लागेल याची जाणीव भारतीयांना झाली आणि भारत मग नव्या आंदोलनाला किंवा नव्या चळवळीला सिद्ध झाला. याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथेच संपला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.